नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी. को पावर्ड बाय बिस्क फार्म गुगली बिस्किट्स. स्पेशल पार्टनर NoBroker.com. पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम हेअर कलरच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तांबाटी या गावामध्ये आलेले आहोत. चला भेटूया या कुटुंबाला आणि बोलतं करूया. अंकिता अभिनव थोरवे हे सासरचं नाव, पण या गावात जेव्हा माहेरी होती ही ताई, तिचं नाव रेश्मा राजन लाड असं होतं. या उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो आज. अभिनवरावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. काय सांगता हो. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 माहेर कुठलं? माहेर तांबाटी. सासर कुठलं? खोपोली. कसं गेलं बालपण? बालपण आनंदात गेलं. मस्तीखोर मध्ये थोडं गेलं. मस्ती केली तुम्ही? केली. नाही मला वाटत नाही तुमच्याकडे बघून. केली ना. तुम्ही शांत असणार, कन्फर्म सांगतो. थोडी शांत पण होते, घाबरट होते. माझ्या पाठीमागचे सगळे लहान भाऊ त्यांच्या मस्तीमध्येच गेलं सगळं बालपण. बरं आधी ओळख करून द्या. ही आई. आई नमस्कार. ते वडील. नमस्कार. त्या सासूबाई. नमस्कार. ते आजी आजोबा, आईचे मामा मामी. नमस्कार. नमस्कार. वहिनी, भाऊ. नमस्कार. तो माझ्या पाठचा भाऊ, तो बारका भाऊ. हो. ती मैत्रीण शाळेची. नमस्कार. ती नणंद, ती पण नणंद अरे वा. वहिनी. ते नंदेचे मिस्टर. नमस्कार. ती मुलगी माझी. बरं बरं बरं. ती भाची. हो. तो भाचा. अच्छा. आणि हे सगळे नातेवाईक आहेत. अरे वा वा वा. मग तुम्ही कोणाकोणाला त्रास दिलाय? मलाच त्यांनी लहान भावांनी त्रास दिलाय. काय त्रास द्यायचा? मावशी होती वापीला माझी. ती मे महिन्यात आली. यांची जबाबदारी माझ्यावर असायची सांभाळायची. मी मारायची. जबाबदारी असलं की मारतात. हे लहान भाऊ ना सगळे. म्हणून मारायचं. मस्ती करायचे. हो 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 हो. कोण जास्त मस्ती कोण करायचं? बारका, तो पाठीमागचा. काय नाव ती त्याचं? बहीण, मावशीची मुलगी. हो. मग सगळ्यांना झोपटायचं तुम्ही? मग त्यांनी एक दिवस मलाच खड्ड्यामध्ये पाडले होते आंधळी कोशिंबीर खेळताना. मला पट्टी बांधली आणि माझ्या समोर असं कुत्रं आणलं आणि मला सांगितलं नाही. आणि मी पडले. मला पडले तर पडले, तिथं पडूनच दिली आणि सगळे घरी आले निघून. सगळे लपून बसले होते. मग तेव्हा चित्रपटाप्रमाणे तुम्हीच येऊन खड्ड्यात हात दिला का त्याला? नाही. तेव्हा लहान होतो आम्ही. तुमचं बालपण कुठे सगळं? वरची खोपोली. तुमच्या घरी कोण कोण होतं? मी, आई, लहान भाऊ आणि बहीण. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण आनंदातच गेलं. आई बाबा काय करायचे? आई गृहिणी होती, वडील कामाला होते. पण एकदम मस्त गेलं. मस्त छान गेलं. तुमचं बालपण कसं गेलं? माझं बालपण म्हणजे आई कामाला जायची ना, मग 2 भावांची जबाबदारी माझ्यावरच असायची. त्यांना सांभाळून घरातली सगळं कामं करून मला शाळेत वगैरे जायला लागायचं. बाबा काय करायचे? बाबा कामाला होते. बाबा. मग हेच घर तुमचं? हा, हेच. काय सांगणार या गावाबद्दल, या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या घरांबद्दल, गल्ल्यांबद्दल काय सांगणार? आजूबाजूला हे तर मामांचीच घर आहेत. सख्खे मामा आहेत दोन्ही माझ्या इथे. आणि गावातले सगळे नातेवाईकच आहेत. असं परक काय कोणीच नाहीये. मग हे गाव सोडून जेव्हा खोपोलीला गेलात तेव्हा कसं होतं वातावरण? थोडं वाईट वाटलं होतं. हा. असं मोकळं नव्हतं ना अंगण वगैरे. काय फ्लॅट मध्ये गेल्यावर कोंडून एकदम. तिकडे कोंडून घेतलं? काय कोंडून ठेवलंय तुम्ही? कोण नाही ठेवलं. कसा आहे स्वभाव त्यांचा? ह्यांचा स्वभाव हाय चिडखोर आहे. ते पण? हा, राग जास्त राग येतो. नाही म्हणजे पण आम्ही दोघं असं विचार करतो कोणाचा राग जास्त वाढलेला आहे, मग दुसरा शांत होतो. नाही, पर्याय नाही. पर्याय ना दुसरा काय. सासरच्या बद्दल सांगा ना, कसे आहेत सासरचे? खूप चांगले आहेत. कोण कोण आहेत तिकडे? धीर आहे, जाऊ आहे. जाऊ म्हणजे माझी बहीणच, मावशीची मुलगी केले. बर. जाऊ. धीर आहेत, सासूबाई आणि माझी नणंद. त्यांचं आणि माझं एकदम मैत्रिणीसारखं नातं आहे. कोण कोण आलंय सासरचं? बोला. काय नाही, मस्त आहे ती. या कोण तुमच्या नणंदबाई? हा, नणंदबाई. मस्त आहेत म्हणजे काय मस्त आहेत? म्हणजे गेल्यावर आमचा पाहुणचार चांगला करते हो, पोरांचा, माझा, नवऱ्याचा, सगळ्यांचा. तुमचं कुठे सासर? मी मोपाडा. मोपाडा म्हणजे जवळच आहे. बरं बरं. किती वेळा येता? माझ्या महिन्यातून 2-3 राऊंड असतातच. भावाबद्दल काय सांगणार? भाऊ आमचा एक नंबर आहे, मस्तच आहे. अजून कोण जाऊबाई आलेत? हा, आले ना. द्या द्या. छान आहे, थोडी हळवी आहे पण काय कोणी काय बोललं तिला मनाला लगेच लागतं. बाकी व्यवस्थित आहे. बहीण म्हणून जा म्हणून खूप छान आहे ती. हो. तुमच्याही डोळ्यात पाणी आलं लगेच त्यांच्याबद्दल बोलताना. हो ना? लहानपणापासून आम्ही दोघे सोबतच आहोत.
मग भाऊ आणि वहिनी याच्यात जास्त छान कोण आहे? दोघे पण छानच आहेत. नाही पण तरी एक सांगायचं असेल तर वहिनी छान आहे. वहिनी छान. काय जादू केली तुम्ही इकडनं नाही जाऊन? नाही, ते पण मला भावासारखेच म्हणजे बहिणीसारखं भावांसारखं आमच्या दोघांच्या मध्ये नातं आहे. बरं तांबाटी गावाबद्दल सांगा ना. तांबाटे गाव खूपच छान आहे, माणसं पण खूप चांगली आहे तिथली. बरं. सगळे नातेवाईकच आहेत. हो हो, परक असं कोणीच नाहीये. सासूबाईंकडे द्या आणि सांगा सुनेबद्दल. माझी सून चांगली आहे. काय चांगली म्हणजे काय? काय लागेल ते देते, पुरवते. दोन्ही सुना चांगले. काय मस्त वाटतंय हो. एवढं कौतुक करतायत. सांगून आणलंय का? नाही तुमचं लग्न कसं जमलं पण मग? हे राहतात ना, त्यांच्या समोर माझा मामा राहायचा. हा. यांचं दुकान होतं, त्या दुकानात मामा जायचा, तर मग आईंनी सांगितलेलं का माझ्या मुलासाठी मुलगी बघ कोण असेल. तुम्ही काय मामाना डिस्काउंट द्यायचे? नाही मी दुकान मोस्टली नसतच. कसलं दुकान होतं? साधं आपलं बिस्किट गोळी. तर त्या काळात ही सुद्धा एका दुकानात येऊन गेली. मी पण जायचे मी दुकानात. असायचो दुकान, पण मी असं म्हणजे कधी आम्ही लक्ष नाही एकामेकांना दिलं. कधी बघितलंच मग नाही. काय ह्या आलं की असे बरणीच्या खाली नाही पण बसायचे? कल्पना नव्हती ना काही हिच्याशी कधी संसार करावा लागणार आहे असं. नाही पण मला सांगा, दुकानातला माणूस दिसत नाही म्हणजे कसं काय? दिसला तर- आईच असं असायच्या. या दृष्टिकोनातून नव्हतं दिलं. हा हा. बाकी दुकानात गिरायक आल्यानंतर तसं ते कस्टमरशी बोललं तसंच ते होतं. पण तुम्ही कधी एकमेकांना बघितलं नाही ना? ना. मग लग्नासाठी हे इकडे आले? हा, बघायला आले. तुम्ही बघायला आले? मी आणि माझा मित्र असं आलो होतो, ते हिला बोलवलं. ते मलाही कल्पना नव्हती ताईंचं त्यांचं कधी बोलणं झालं होतं. आणि नंतर अचानक मला सांगितलं की मुलगी बघायची तुला. आणि ही आल्यानंतर असं हिचे डोळे वगैरे एकदम असे लाल होते. मी घाबरलो, एवढी रागिष्ट आहे म्हणजे माझं काय खरं नाही. तुम्ही डोळे लाल करून का? नाही, मी झोपली होती. झोपेतून उठून जस्ट त्यांना तयार होऊन लगेच दुपारची वेळ होती. तिला कल्पना नव्हती आणि मलाही कल्पना नव्हती. नंतर मग जेव्हा तिला विचारलं डोळे नंतर लाल वगैरे ते फोटो बघितल्यानंतर, तेव्हा ती म्हणते मी झोपेतून उठून जस्ट मला सांगितलं बघायला, मी तयार होऊन लगेच आले होते. आता कोणाची झोप उडाली आहे? माझी उडली. दोघांपैकी जास्त प्रमाण रागवण्याचं कोणाचं आहे? दोघांचं समानच आहे. डोळे लाल करून ह्यानं जेव्हा बघितलं तेव्हाच पसंत केलं? हा, मी केलेलं, ह्यांनी नव्हतं केलं मला. मी जाड होते आणि हे बारीक होते. नाही असं काही नव्हतं. मग का लगेच पसंती कळवली नाही? म्हणजे मी लगेचच असं लग्न व्हायचं असा विचार नव्हता, पण घरातले सगळेच म्हणून नाही करायचं ते लगेच. तुम्ही लगेच होकार दिला? हा, आजीनी सांगितलेलं ना मुलगा खूप चांगला आहे. माझी आईची आई. पण आता किती वर्ष झाली लग्नाला? 19 चालू आहे. कसा आहे मुलगा? हं? चांगले चांगला आहेत ना? म्हणजे तेव्हा आजीने सांगितलेलं बरोबर होतं ना? हा. आणि यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? बदल म्हणजे आनंद तर खूपच आहे. आणि मला म्हणजे एक सवय, मला खाण्याची खूप हे आवड आहे. आवड आहे. हं. ते नेहमी असं वेगळं काहीतरी पदार्थ बनवून खाण्याचं असं माझा हेच आहे, छंद म्हणा किंवा माझी भूक म्हणा किंवा आवड आहे. तर ते सगळं करत असते. याच नोटवर आता एक छोटासा खेळ आहे. तुम्हाला एक आव्हान देतो. हा, आणि ते आव्हान असं आहे की घरामध्ये काही वस्तू आहेत. मी ज्या क्रमाने वस्तू वाचून दाखवणार त्या क्रमाने तुम्ही 1 मिनिटात घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू आणायची, इथे ठेवायची, मग दुसरी वस्तू आणायला जायचं. आणि असं करून जर तुम्ही त्या 5ही वस्तू त्याच क्रमाने आणल्या, तुम्ही सगळे लक्षात ठेवू शकता घरातले. तुम्ही त्यांना कुठे वस्तू आहेत हे सांगायला मदत करू शकता. पण वेळ 1 मिनिटाची आहे. तुम्हीही सांगू शकता. जर 1 मिनिटामध्ये 5ही वस्तू त्याच क्रमाने आणल्या तर या माऊलीला आज तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. सगळ्यांनी लक्षात ठेवा, मी एकदाच वाचणार आहे. काठी, टोपी, द्राक्ष, बंदूक, साखर. वेळ सुरू झाली. द्राक्ष. 30 सेकंद झालेले आहेत. 30. द्राक्ष इथं आहेत. बंदूक मांडणीवर आहे. 20 सेकंद राहिली. 20, बंदूक मांडणीवर आहे. 10, साखराची बरणी. 9, खायला 8, 2, 1. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला झी मराठीकडून मिळाली. तांबाटी या गावामध्ये आता आहोत. या ठिकाणी आपण गप्पा मारतो आहोत. बरं, आता या ठिकाणी माहेरच्या मंडळींना आज बोलतं करणार आहे. आई बोला. माझी मुलगी खूप छान होती. मी कामाला जायची तर घरातलं सर्व काही ती पाहायची. मी फक्त जेवण करून जायची. ती घरातली कपडे, भांडी. त्यावेळेला माझं म्हणजे घर पक्क नव्हतं, साधं होतं. तर घर सारवणं, भिंती सारवणं सगळं काही ती करायची. घर एकदम स्वच्छ ठेवायची. मला काहीच बघायला लागायचं नाही. बोला बाबा.
सांगा मुलीबद्दल. तिला जी वस्तू पाहिजे, कपडे आणायला गेलो, काय खरेदी करायला कपडे पाहिजे असले जर नाही घेतले तसे तर ती रस्त्यामध्येच बसायची. तेच पाहिजेत. तुमच्यावर फिरायला गेलेलं असताना कधी असं झालं? नाही, मी शक्यतो काय करतो, ATM कार्ड देतो, हा, हे तू काय खरेदी करायचे तू करून ये, मी आहे घरी. हे बरं आहे ना, ह्यांनी चांगला मार्ग अवलंबला. पण मला सांगा, त्यावेळेला असं करायचे तुम्ही, हट्टीपणा करून रस्त्यात का बसायचा? म्हणजे मग घ्यायचे ना ते, म्हणून. लक्षात ठेवा, सवय कळली. सवय कळली म्हणून मी जातच नाही. बरं सांगा बाबा, मग खूप मेहनत केली तुम्ही पण, हो. आणि या सगळ्या भावंडांना इतकं छान आनंदाचं आयुष्य दिलं, प्रगतीच्या पथावर आहेत आता सगळे. कसं वाटतंय तुम्हाला? खूप बरं वाटतं. आणि जावई कसे आहेत? जावई पण चांगले आहेत खूप. हो, भाची चांगली आहे, जावई पण चांगले आहेत, आणि ती कधी आली तरी आम्हाला विचारून जाते आणि जाते. हो. ही आमची नात आहे, हिला मी भरपूर सांभाळले. यांचं आधार चिकार दिला यांना मी. भाचीला पण आम्ही चिकार आधार दिला, भरपूर आधार. अरे वा वा वा. काय खूप मार खाल्लाय? खूप. का? खेळायला जायचो ना, ती खेळायला जाऊन नाही द्यायची, घरी थांबायचं, अभ्यास करायचा असं. आणि मग कशाने मारायच्या? ती काय मिळेल ते म्हणजे पट्ट्याने वगैरे असं कशाने पण मारायची ती. चांगली सवय होती हो तुम्हाला. आई सांगून जायची ना, काय याला मार? नाही लक्ष ठेव. मला वाटलं आई सांगून जायची यांना बडव दिवसभर. नाही, पण जसे जेवढं तिने मारलं ना लहानपणी, तेवढं त्यापेक्षा जास्त प्रेम करते आता. किती मिस करता बहिणीला? खूप करतो. प्रत्येक म्हणजे इव्हेंटला काय कार्यक्रम असेल तेव्हा. मार विसरले ते सगळा. दुसरा भाऊ? आई कामाला जायची तेव्हा पाणी भरायला लावायची मला. त्याला पाणी भरायला लावायची. एवढे अंडे तू आणलेच पाहिजेत. किती हंड्याचं असायचं? त्याला मोजून असायचे अंडे. आणि विहीर किती लांब? विहीर नळ होता. नळ होता. किती लांब होता? इथून थोड्या अंतरावर होता. मग तुम्ही किती हंडे आणायचा? 5 अंडे आणायचे. तुमचं लग्न झालं? नाही. मग येणाऱ्या मुलीला टेन्शन नाही पाणी भरायचं, असं मला म्हणायचं आहे. छान एकदम तिने व्यवस्थित सगळ्यांना सांभाळ, लहान भावांना वगैरे मस्ती व्हायची तेव्हा. मला सगळ्यांना हे करायला लागत त्यांना, पण तो मोठा आहे ना. व्यवस्थित एकदम. अच्छा, बहिणीवर किती प्रेम तुमच्या सगळ्यांचं? भरपूर प्रेम आहे. एकुलती एकच बहीण आहे ना आम्हाला, तिन्ही भावांना. मग सासरी निघाली तेव्हा काय झालं होतं? तोच जास्त रडलेला. हो, पूर्ण आमच्या वरातीपर्यंत, तिथे पण आमच्या घरापर्यंत पण होते. खोपोलीपर्यंत आलेला तो, शेवटपर्यंत घरी घालवेपर्यंत. आई आमच्या खूप चांगल्या आहेत. म्हणजे आम्ही एकदम बहिणीसारखंच म्हणजे राहतो. कधी त्यांनी म्हणजे मला असं की मी नणद कशी हक्क गाजवतो ना की तू हे नाही करायचं, पण असं कधीच त्यांनी केलं नाही. एकदम आम्ही बहिणीसारखं. आणि माझं माहेर पण खूप लांब आहे ना. कुठे? वापी? नाही, अकोला. विदर्भ. कुठला पण सण वगैरे असला की आम्ही त्यांना बोलून घेतो ताईंना. आणि म्हणजे असं आम्ही उगलं त्यांचं आईंचं आणि त्यांचं कधी पटलं नाही ना की आमच्या दोघींचं जास्त पटतं. काय सांगता? आई कधी अशा हे करताना, पण ताईंचं माझं कधीच भांडण झालं नाही. एकदम आमच्या बहिणीसारखंच आम्ही राहतो. किती मस्त. बघा, वहिनी भरभरून बोलते. हट्ट नसतो माझा कसला. कधीच ते म्हणजे हट्टाने अशा कधीच बोलत नाही. लहानपणी असायचा हट्ट या विषयावर बोलू नका. नाही, वडिलांकडेच असायचा. वडिलांकडे असायचा का इथे ATM कार्ड घेऊन फिरताय? नाही, पण असंच असलं पाहिजे. छान आहे माझी मैत्रीण पहिल्यापासून. मस्त. आम्ही शाळेमध्ये जाम मस्ती करायचो. चांगलं करायचं. शाळेत अभ्यास करतात. आम्ही दांडी मारायची असली का चौघींचा ग्रुप होता. कारण द्यायचं आणि दांडी मारायचो आम्ही. किती जणींचा ग्रुप होता? 4 जणींचा. पण त्या 2 जणी कुठे असतात आता? एक लोणावळ्याला आहे आणि एक मुंबईला आहे. माझी भाची आहे, खूप गरिबीतून वाढली. 1 नंबर मस्त, एकदम भारी आहे स्वभाव, 1 नंबर आहे तिचा. हे कुटुंब ज्या वेळेला इथे आले ना, त्यांची परिस्थिती खूपच गरिबीची होती. पण कालांतराने त्यांच्यात खूप बदल झाला. आता पूर्ण सगळे कामाला वगैरे लागले. म्हणजे एकंदर खूपच छान वाटतं. तेव्हा खूप शांत वगैरे होती, हुशार पण होती. आणि आता तर एकदम सुखात आहे ती. म्हणजे सासरी तिला खूप म्हणजे माहेरी खूप हाल काढले, पण सासरीचं खूप चांगलं झालं म्हणजे, आणि आनंदात आहे ती. बरं, आता मला विचारायचंय, या 3 भावांपैकी सगळ्यात जास्त कोण तुमच्यासाठी धडपड करून बक्षीस आणून देईल असं वाटतं? तिघे पण आहे. सगळ्यात जास्त मार कोणी खाल्लाय? बारक्यानी. बरं निखिल, तुम्हाला एक आव्हान आहे. ताईने खूप मारलंय लहानपणी, ताईला खूप मिस करतो. आज ताईला बक्षीस मिळवून द्यायची संधी आहे. आणि त्यासाठी खेळ आहे. वेळ 30 सेकंदाची. 30 सेकंदामध्ये तुम्ही चौकोनी आकाराच्या 3 वस्तू घेऊन यायच्या आहेत घरातल्या, ज्याचा आकार चौकोन आहे अशा कुठल्याही 3 वस्तू घेऊन यायच्या. तुमची वेळ सुरू होते आता. उशीचं आपलं यान.
10, 9, 8, 7, 3, 2, 1. वेळ. ते उचल पाठ नाही चालणार, उचल. अभिनंदन. हा तन्मणी तुम्हाला बक्षीस मिळवून दिला. अभिनंदन. म्हणजे आता महत्वाचा क्षण आहे, पैठणी कोण पटकावणार. आणि त्यासाठी तुमच्या बरोबर तुम्हाला आज आव्हान देणार आहे तुमची वहिनी. हा, आणि मला बघायचंय पैठणी माहेरी राहणार का तुम्ही सासरी घेऊन जाणार. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेनी. या माऊलीच्या सासरच्या अंगणात आणि या माऊलीच्या माहेरच्या अंगणात आज पैठणी कोण जिंकणार ते बघणार आहोत. म्हणजे पैठणी सासरी घेऊन जाणार तुम्ही माहेरची आठवण म्हणून, का तुम्ही पैठणी या तुमच्या सासरी ठेवणार ते आम्हाला बघायचं आहे. हां, खेळ सोपा आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे या माऊलींचं घर आहे. या पाठीमागे असलेल्या भिंतीवर चेंडू आपटायचा आणि तो चेंडू तिथे आपटून परत त्या बादलीमध्ये गोळा झाला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी आहेत आणि या 10 संधीमध्ये या दोघींपैकी सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. आता एक तुमची संधी. 2, 3, 4, 1. आतापर्यंत गुणसंख्या 1-0. दोन संधी राहिलेल्या आहेत. दोघींची गुणसंख्या 1-1. दोघी बरोबरीत आहेत. आणखी 5 संधी प्रत्येकी मिळणार आहेत. बघूया काय होणार. शेवटची संधी, निर्णायक संधी. आणखी 3. अटीतटीचा सामना रंगलेला आहे. 1. बरोबरी करण्याची संधी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या अंकिता वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सारिका वहिनी. त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेल्या ताई आता आईकडे हे तुळशी वृंदावन देत आहेत. आपण सगळे या क्षणाचे साक्षीदार होऊया. डोळ्यात दाटले माहेर, आई बाबांची पायरी. खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली.
प्रत्येक गावात प्रत्येक अंगणामध्ये हा आनंद देत होम मिनिस्टरची ही आनंद यात्रा अशीच सुरू आहे. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.